नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आत्ताची घडीची मोठी बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कांबरगाव येथील ग्रामदैवत श्री कामाक्षा माता मंदिरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीचे सोन्या चांदीचे दागिने आणि पितळी मुकुट असा सुमारे 80,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याने गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. फिर्यादी संदीप रामचंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजता मंदिर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आलं होतं. मात्र 17 जुलै रोजी पहाटे 3:30 ते 3:45च्या सुमारास मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पुजारी दिनेश खाडे यांच्या पत्नी मंगल खाडे यांच्या निदर्शनात चोरीची घटना आली. त्यानंतर पुजारी कुटुंबियांनी ग्रामस्थांना आणि मंदिर समितीला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं कुलूप तोडलेलं असल्याचं दिसून आलं. त्यानंतर डायल 112 वरून पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राथमिक पाहणीत अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून अंदाजे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची मण्याची पोत, 4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या आणि 2 पितळी मुकुट असा एकूण सुमारे 80,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करत आहेत. गावाचं ग्रामदैवत असलेल्या मंदिरात झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि चिंतेचं वातावरण आहे. आता या चोरी मागील आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवस्थानच्या सुरक्षितेबाबत प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे का? या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.